सो लेट स्टार्ट. 2026 लागला, पहिला दिवस आहे, 1/1/26 आहे आजची. पण मला वाटतं एकदा आपण 2025बद्दल बोलून गेलं पाहिजे. पूर्ण रिकॅप एकदा इंडियन क्रिकेटमध्ये काय काय झालं, काय काय नाही व्हायला पाहिजे होतं, काय काय व्हायला पाहिजे होतं. तो सो मी म्हणतो इंडियन क्रिकेट 2025मध्ये कमबॅक इयर आहे प्लेयर्सचा. काही गडबडा खूप झाला आहे तर नाही म्हणणं, पण कमबॅकचा म्हणजे कमबॅक इयर आहे सगळ्या क्रिकेटरसाठी. सरफराज खान, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन, संजू सॅमसंग, आणखीन कोण आहे यार, हा एवढ्या सगळ्यांचा कमबॅक इयर आहे 2025. तर काहीतरी चांगलं असेलच ना. ठीक आहे, पण खूप काही गडबड झाली इंडियन क्रिकेटमध्ये यावेळेस 2025मध्ये. कोच बदलल्यानंतर खूप गोष्टी बदलल्या. तर सो असं काही झालं आहे. तर स्टार्टिंग करायचं म्हणजे एवढं आठवत नाही मला, जेवढं आठवते तेवढं मी सांगतो. जानेवारी 2025मध्ये आपली बॉर्डर गावस्कर सुरू होती. दुसरी की तिसरी मॅच, पहिली मॅच आपण बुमराच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकलो होतो. दुसरी, तिसरी, चौथी एक मॅच ड्रॉ झाली होती आणि 3-1 ती सिरीज आपण हारलो होतो. ती सिरीज चालली होती जानेवारीच्या एंडपर्यंत की फेब्रुवारीच्या स्टार्टपर्यंत. तर ती सिरीज तिकडे हारलो मग आपण. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला कमबॅक झाला इंडियन टीमचा. ॲक्च्युली म्हणजे खरी गोष्ट अशी आहे की इंडियाची प्रॉब्लेम होती, इंडियामध्ये म्हणजे इंडियन क्रिकेट टीमची प्रॉब्लेम रेड बॉलमध्ये होती, व्हाईट बॉलमध्ये नव्हती, काहीच प्रॉब्लेम नव्हती. तर मग 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होती, पण जय शाह यांच्या कृपेमुळे, यांच्या बुद्धीमुळे किंवा या माणसाच्या हुशारतेमुळे आपण पाकिस्तानमध्ये नाही गेलो. त्यांनी इकडे बोलवलं आणि आपण खेळलो. आता 1 साइडेड चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची खास गोष्ट अशी की आपण त्याच्यात एकही टॉस नाही जिंकलो आपण, तसंच जिंकलो. तर त्याच्यात सगळ्यात क्लासिक गोष्ट अशी होती की त्यावेळेस आपल्याशी बुमराह नव्हता. बुमराह नव्हता तर आपण तिकडे घेऊन गेलो 4 ते 5 स्पिनर, 4 स्पिनर घेऊन गेलो वाटते आपण. वाशी होता, म्हणजे मी पण लिहून घेतो येतं, वाशी, वरुण, जडेजा, कुलदीप आणि अक्षर, याच्यातले 4 स्पिनर खेळत होते. 4 स्पिनर, 2 ऑलराऊंडर, 2 स्पिनर खेळत होते याच्यात प्लेइंग 11मध्ये. तर विचार करा तुम्ही. आणि याच्यात शमी ॲड ऑन. आणि शमीसाठी एक गोष्ट आहे, मला ते बोलायचं आहे. मी बोलणार अंतर बोलणार, पण हे तर करून घेऊ कम्प्लीट. तर शमीला घेतलं स्क्वॉडमध्ये. ते कॉल कोणाची होती ते आता तुम्ही समजून जा. कारण की जर शमी प्लॅनमध्ये असता BCCI किंवा क्रिकेटच्या इंडियन टीमचे, तर शमी आतापर्यंत स्क्वॉडमध्ये असता. शमीला कशा याच्यात घेऊन घेतलं ते तर समजून घ्या आता तुम्ही. शमी म्हणा, श्रेयस अय्यर म्हणा. श्रेयस अय्यरला घेणार नव्हते, पण घेतल्या गेलं. का बरं घेतल्या गेलं? कारण की भाऊ आपले खिलाडी 2 होते सोबत, म्हणून घेतल्या गेलं. तर असं करून आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 1 साइडेड जिंकलो. बढिया मजा आली. ऑस्ट्रेलिया इंडियाचा गेम काय मस्त चालला होता, एक नंबर. 266 रन होते वाटते काहीतरी. मग त्याच्यानंतर फायनलमध्ये आपण बढिया खेळलो. सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच होता विराट कोहली आणि फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच होता रोहित शर्मा. भाईचारा ऑन टॉप. तर मग अशी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. मग त्याच्यानंतर IPL होतं. IPLमध्ये मग त्याच्यानंतर आपण म्हणजे IPLमध्ये मी सपोर्ट करतो मुंबई इंडियन्सला. पण RCBला मी एवढं हेट नाही करत सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण की यार रोको यार, आपली दुसरी टीम आहे. तर मग गोष्ट अशी आहे की यावेळेस RCB IPL जिंकली. सो एक स्वप्न तेही पूर्ण झालं. चांगलं झालं, नाही खराब नाही झालं, चांगलं झालं. भाई कशा गोष्टी करता यार, विराट कोहली डिझर्व करते या सगळ्या गोष्टी, डिझर्व करते तो माणूस. त्या माणसाची क्लासिक खासियत खूप काही आहेत, पण त्याच्यावर नाही जाऊ. पण आपण सांगू राहिलो एक रिकॅप जसं. तर IPL जिंकलो. IPLमध्ये कालाकंडी झाली, हे टीम हारली, ते टीम हारली, स्क्वॉड बनले, मेगा ऑप्शनच्या नवीन टीम्स बनल्या. पण सध्याच्या कंडिशनमध्ये IPLबद्दल बोलावं वाटलं तर दिल्लीची टीम तगडी दिसू राहिली. मी आताही म्हणून राहिलो, दिल्ली म्हणा, सनरायझर्स हैदराबाद म्हणा, तगडी दिसू राहिली. हैदराबादवाले म्हणून राहिले सगळेजण की त्यांच्याशी बॉलर नाही आहे. पण नाही बेटा, त्यांच्यापाशी बॉलर आहे आणि तगडे बॉलर आहे त्यांच्यापाशी. क्लासिक बॉलर आहे त्यांच्यापाशी. बॅट्समन तर पाऊस नका, त्याच्यात तो एक
कॅप प्लेअर घेतला, तोही बॅट्समनला तगडा आहे भाई, तुला मारते तो. ठीक आहे. CSKनं त्यांची स्ट्रॅटेजी चेंज केली. जे CSK एक्सपिरियन्सच्या मागं जात होती ते आता न्यू जनरेशनच्या मागं चालली, अनकॅप प्लेअरच्या मागं चालली. मग बाकी सगळ्या टीम समजा RCB, लखनौ सुपर जायंट्स वगैरे वगैरे, KKR मध्ये ग्रीन गेला, रसल गेला, तर अशा गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट असं वाटते की हे MS धोनीचं लास्ट सीझन राहणार. 2026 लास्ट राहणार. याच्यानंतर नाही खेळू शकत धोनी. खेळू शकत म्हणजे मी नाही म्हणून राहिलो, पण यार एक फिलिंग आहे, एक होप आहे. एक होप नाही आहे, एक वाटून राहिलं की आता धोनी नाही खेळणार. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्यानं त्याचं काम करून दिलं. आता त्यानं पूर्ण यंग टीम बनवून दिली आणि हे एंड आहे यार. आता हा एंड गेम आहे तिचा, धोनीचा MSDचा. तर हा आता एंड गेम आहे. तर सपोर्ट ताकद न करता, म्हणजे समजा जर तुम्ही दुसऱ्या टीमला, आता मी त्या मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतो, तर रायव्हलरी तर खतरनाक आपली CSK सोबतच आहे. तर मी तरी हलका 58 नाही यार, मी रगळण तेवढंच, पण MS धोनीवर आला तर मग मी सोडून देणार. धोनीला नाही करायचं भाई, कारण की कसं आहे, हे लास्ट सीझन आहे. मग त्यानंतर कुठं काय कोण दिसणार. ठीक आहे. तर मग असं झालं IPLमध्ये. ठीक आहे. IPL ऑप्शन्स पाहिलं. मग त्याच्यानंतर एक इंग्लंडचा टूर होता टेस्टचा, तिथं आपण ड्रॉ करून आलो, जिथून नाही आलो, ड्रॉ करून आलो. ठीक आहे. म्हणजे तेही जीतच होती म्हणा एक टाईपची, असं म्हणू शकते. पण त्याच्यावर आपण कुदू नाही शकत, आपण त्याच्यापेक्षा बेटर करू शकलो असतो असं मला वाटते. आणि मग तिकडे काय झालं यार, तिकडे जडेजाची पारी पाहायला भेटली. तिकडे हे अंडररेटेड पाऱ्या सांगू राहिलो, जे की लोक विसरतात. गिलचे रन नाही विसरण कोणी ना, रिषभ पंतचे रन विसरण कोणी, बॅक टू बॅक सेंचुरीज. पण जशी जडेजाची पारी होती ते, अरे बापरे. मग त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर जो खेळला, ओ भारी. हे दोघं जण खतरनाक खेळले, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर. त्याच्यात बॉलरमध्ये जडेजा तर होताच, पण कुलदीपला जास्त चान्स नाही भेटला तिकडे, कारण की 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे होती. मग त्याच्या म्हणजे मग त्या केसमध्ये शमी ड्रॉप झाला यार. शमी ड्रॉप झाला. जी शेवटची मॅच होती, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीपही होता. एक गोष्ट अशी आहे की आकाशदीप नाही काय, त्याने त्याची एक झलक दाखवून दिली की भाई तो प्लेअर काय आहे. तर पण शेवटच्या याच्यात तो अनफिट होता म्हणून त्याने जास्त बॉलिंग केली नाही. पण आकाशदीपने जे पहिले विकेटा घेते तो नव्या बॉलसोबत, तो भाईला तगडा घेते. प्रसिद्ध कृष्णा पहिल्या 2 मॅचमध्ये भयंकर मार खाल्ला. 700-700 रन दिले. एवढे रन T20 ODIमध्ये देत असतात, पण नाही ODIमध्ये नाही, पण एवढे T20मध्ये देत असतात. पण भाऊ ते टेस्टमध्ये देऊ राहिले ते. म्हणजे शेवटच्या मॅचमध्ये होपही भाऊनच जगून दिली. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा काय खेळले, काय बॉलिंग केली, एक नंबर. पाहासारखी गोष्ट आहे. ते जर हायलाईट आजही पाहिली तर तेवढीच क्लासिक वाटते जेवढंच पहिली वाटत होती. सो ते टेस्ट ड्रॉ करून आपण इकडे आलो. त्याच्यात प्लेअर ऑफ द सिरीज होता गिल. ड्रॉ आहे तर मग त्यांच्या इकडला एक होता, काय माहीत नाव विसरलो मी त्याचं. मग त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर एशिया कपमध्ये 1 साइडेड घासलं सगळ्यांना. फायनलमध्ये गडबड होऊ राहिली ती, पण वाटलं नाही, म्हणजे फायनलमध्ये गडबड होऊ राहिली ती, पण झाली नाही. ते कसं आहे माहिती आहे काय, गडबड ते म्हणू शकतं व्हायसाठी, पण एक गोष्ट अशी आहे, इन रिॲलिटी रिंकू सिंग आणि अक्षर पटेल होते. त्या दोघांनी रगडू मारलं असतं. रिंकू सिंग भाई तुम्हाला माहिती आहे किती खवळेल प्लेअर आहे तो आता सध्याच्या कंडिशनमध्ये. अक्षर पटेलले तर असे फायनलमध्ये म्हणजे फायनलमध्ये रन मारणं तर सगळ्यात खतरनाक आवडते भाऊले. तर एक गोष्ट होती की दोघं जण होते, पण त्यांची मजा घेऊ मारणं होतं, तर असं केलं. फायनलमध्ये आपल्या 2 ते 3 विकेटा लवकर पडल्या, कमी रनात पडल्या. त्यांच्या अंगात किडे येऊ राहिले ते पाकिस्तानवाल्याच्या. एकानं तर डॉक्युमेंटरी बनवली. मी त्याचा हिशोब केला डॉक्युमेंटरीचा हिशोब केला मी त्याच्या. म्हणजे त्याची पुरी टुर्नामेंट पाहिली, 3 मॅचेस. टुर्नामेंटही काय पाहता यार, इंडियासमोरच्याच मॅचेस 3 पाहिल्या. तर 127 बॉलमध्ये 155 रन केले त्यांना, 122च्या स्ट्राईक रेटनं इंडियासमोर साहेबजादा अफरांनं. आणि 122च्या स्ट्राईक रेटच्या दमावर त्यानं डॉक्युमेंटरी काढली. काय म्हणा आता याच्यावर.
बुमराहले 3 छक्के मारले आणि किती क्लासिक म्हणून राहिला यार तो. 3 मॅचेस 150 प्लस का रन, 150 प्लस रन्स. अरे बॉल सांग, बॉल कोण सांगन. अराउंड 130 बॉल खेळला भाई तू. 130 बॉलमध्ये 150 रन मारू राहिला. काय कामाचे ते रन. 122चा स्ट्राईक रेट आहे तो. काय म्हणा आता येईल यार. किती किती भाई आहेत, किती लिच्छड म्हणा. तर त्यांनी घासू घासू मारलं. पहिली मॅच तर त्यांनी उभईनी ठेवलं. दुसऱ्या मॅचमध्ये साहिबजादा फरहान तो 120च्या स्ट्राईक रेटनं 50 मारून गेला. तर सेलिब्रेशन करू राहिला होता, पण त्याच्यात ते गनचं डायल त्याच्याकडेच होतं, ते तो विसरला होता. आणि ते कसं आहे माहिती आहे काय, हे कॉप्या करणं ते अजून काही नाही येत. ते मी याने MS धोनीची कॉपी केली ती. खोटं वाटत असेल तर पाहून घ्या. रियालिटी आहे. त्याने MS धोनीची कॉपी केली ती. MS धोनीनं श्रीलंका समोर ते सेलिब्रेशन केलं होतं. आणि मग भाऊ तर मग जाऊ द्या काय म्हणता आता हे लिच्चड बोगस लोक. तर त्यांच्या समोर त्यांना घासत घासत आणलं. मग ट्रॉफी चोरून घेतला. मग आतापर्यंत ट्रॉफी भेटली नाही भेटली काय माहीत, पण चोर तर चोरच राहते शेवटी. मग त्याच्यानंतर एक हे कोणती मॅच होती, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज. ते टेस्ट मॅच होती. ते टेस्ट मॅच आपण पद्धतशीर जिंकलो, कारण की असं मला वाटते की ते टीममध्ये एवढा दम नव्हता. इन रिॲलिटी म्हणजे डिसरिस्पेक्ट नाही आहे, खराब नाही बोलणं, पण नाही नव्हता यार, एवढा दम नव्हता. तिथं बुमरा खेळायला नव्हता पाहिजे तरी तिथं बुमरा खेळू राहिला होता. तिथं सिराज खेळायला नव्हता पाहिजे तिथं सिराज खेळू राहिला होता. नवीनले आणून ते यार, नवीनले चान्स देऊन देते. त्यांचं जरा असं भलं झालं असतं, जरा फॉर्म घेऊन वापस आली असती. मग त्यांच्यानंतर मॅचेस होते साऊथ आफ्रिकाचे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका टेस्ट मॅचेस. आणि तिथं आला टिंबा. काय तगडा प्लेअर आहे, काय खतरनाक प्लेअर आहे ते त्यानं सांगून दिलं. नाही टेस्टमध्ये सांगून दिलं, ओडीआयत सांगून दिलं. ओडीआयत त्यांनी घासू घासू मारलं ते वेगळी गोष्ट आहे. पण नाही भावना वाटलं की दम आहे माझ्या अंगात, पण मग आपल्या टीमनं वाटलं की बेटा एवढा दम नाही तुझ्या अंगात जेवढा तू दाखवू राहिला. तू यासारखे पाहिले आणि फेकून दिले थुकून. तर अशी गोष्ट झाली ती. टेस्टमध्ये आपण 1 साइडेड हारलो. आणि त्याच्यावर बयान काय भेटते आपल्या कोचची की आपण फक्त 30 रनांना हारलो. अबे आपण 450 रन चेज नाही करू राहिलो तो. आपण 120 125 रन 124 रन चेस करू राहिलो. 124 रन चेस करू राहिलो. त्याच्यात आपण 30 रनांना हारलो. आणि काऊन तर फक्त एक बॅट्समन नव्हता, तो म्हणजे गिल. म्हणजे बाकीचे जे 9 प्लेयर आहे आणि त्याच्यातले 2-3 बॉलर असतील, बाकीचे जे प्लेयर्स आहे यार ते 130 रन नाही बनवून राहिले. त्यासाठी तुम्हाला म्हणजे एक प्लेअर कमी असला तर म्हणजे एवढं असते काय म्हणा यार. आता म्हणजे कोचही आपला असा पिऊन येते की त्याची लिमिट नाही. हा आता मला म्हणजे हा प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढा खतरनाक तुटून पडते, अरे बाप रे बाप. मग त्याच्यानंतर बॅटिंग कोच आपला हा म्हणला, काय म्हणतात त्याला, न्यूज रिपोर्टर, की नाही मैं बताता हूँ आपको सच्चाई क्या है. तसा आपला बॅटिंग कोच आहे, काही कामाचा बॅटिंग कोच नाही आहे ना आपला कोच तरी यार व्हाईट बॉलमध्ये ठीकठाक आहे, पण तो बँड वाजून ठेवू. जर हे गोष्ट खरी असली की विराट कोहली नंबर 3चा प्लेयर, त्याला जर समजा रेस्ट द्यायचा बनून राहिला, असं गोष्ट कानावर ऐकली. विराट कोहलीला रेस्ट द्यायचा म्हणून राहिला, नंबर 3चा प्लेयर रेस्ट द्यायचा म्हणून राहिला ओडीआयतून, असं गौतम गंभीरनं BCCIला म्हटलं. जर ही गोष्ट खरं असली तर मग काय होणार तुम्हाला माहीत आहे. पाहून घेऊ का नाही पाहासारखी गोष्ट आहे, का होणार आहे. तर आपण टेस्टवर होतो, तर आपण टेस्ट ते गंदी हारलो. आणि भाऊले जराशी लाज नाही आहे त्या गोष्टीची ना, जरा काही वाटू राहिलं काहीच नाही, बोगस थळकळाच गोष्टी. मग त्याच्यानंतर ODI मॅचेस होते. ODI मॅचेसमध्ये त्यांना रगडू मारलं साऊथ आफ्रिकावाल्याले. त्यांनी एकदा फक्त ड्यूमध्ये बॉलिंग करायला दिली, तर त्यांच्याच्याने तेवढी नाही जमली. फक्त एकदा ड्यूमध्ये बॉलिंग केली, तेवढी नाही जमली. आपण 2 वेळा ड्यूमध्ये बॉलिंग केली तर कुठं जमलं. तर तरी आपण एक मॅच जिंकलो. त्याच्यातली 2 मधली एक ये बिचाऱ्याने तर एकदा नाही जमली. काय म्हणा आता इनले, म्हणजे इथं आणि इनले जे रगडू मारलं, घासू मारलं इनले साऊथ आफ्रिकावाल्यांनी ODIमध्ये आणि T20मध्ये. घासू कायले म्हणतात. आणि एक टेस्टची गोष्ट मी विसरलो तर सांग ना. टेस्टची गोष्ट अशी आहे की आपल्याला नंबर 3चा प्लेअर आतापर्यंत टेस्टमध्ये भेटला नाही. मला काय वाटते तिथं सरफराज खान एक नंबर प्लेअर आहे. सरफराज खान भाई तो बॉलही
सोडते आणि तो मारते ताकदनं आणि त्याला घंटा फरक नाही पडत. त्यानं 50 मारले, 100 मारले, 150 मारले, 200 मारले. तो समजा पहिला दिवस टेस्ट मॅचचा आहे, तो जर नॉट आउट आला दुसऱ्या दिवशी तो 0 पासून चालू करणारा प्लेअर आहे. नाही खरं सरफराज खान भाई तो 300 नॉट आउट वाला प्लेअर आहे यार. तुम्ही काय म्हणून राहिले त्याला. ठीक आहे. मग दुसरी गोष्ट अशी की टेस्टचे आपले घोडे लागेल आहे, टीमचे घोडे लागेल आहे, टेस्टच्या रेड बॉलचे तर पुरे ताकदनंच घोडे लागेल आहे. मग त्याच्यानंतर ओडी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका खतरनाक घासू मारलं. आता मग त्याच्यानंतर लय तळपू मारलं बिचारायला. ते ग्रोवल फाटलं त्यानं, त्याला तर बिचारायला दाखवून म्हणजे दाखवू केलं. रोहित शर्मा, विराट कोहली त्यांनी सेकंड इनिंग केली त्याला कोचसोबत त्यांच्या साऊथ आफ्रिकावाल्या की बेटा असा कसा बोलला तू. बोलून चुकी केलं, बोलायला नव्हतं पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर टी ट्वेंटीमध्ये त्यांना घासू मारलं. आणि ते मॅचही आपण काहीतरी 3-1 जिंकलो ते सिरीज T20ची. तर त्याच्यातही ते फळू मारलं त्यांना, काही घंटा ठेवून दिलं. कोणी यांना काही घंटा फरक नाही पडता अशी गोष्ट केली. त्याच्यानंतर आता इंडियाचं काय चालू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. इंडिया सध्याचं काही नाही आहे. त्याच्यानंतर आपली कोणती मॅच झाली नाही असं मला वाटते. मग त्याच्यानंतर स्क्वॉड आला. कशाचा स्क्वॉड आला. T20चा स्क्वॉड आला याचा वर्ल्ड कपचा. T20 स्क्वॉडमधून मग 2 जणांले हे केलं काय ड्रॉप केलं. सगळ्यात चांगला खिलाडी ड्रॉप केला गिल. म्हणजे यार मी गिलच्या हेड पण नाही इन रिॲलिटी. फक्त गिल T20 स्क्वॉडमध्ये बरोबर बसून नाही राहिला. खरंच नाही बसून राहिला गिल यार. T20मध्ये नाही जमू राहिलं. 100 म्हणजे तो जयस्वाल 180चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. ते सेम अराउंड संजू सॅमसंग त्याचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे. तुम्ही त्यांना हे बेंचवर बसून तुम्ही गिल्ले कसं काय खेळत येऊ राहिले. सरळ गोष्ट आहे ना यार. नाही जमत अशी गोष्ट आहे. आणि 1 वर्षापासून सूर्यकुमार यादवचे रन नाही आले ही एक गोष्ट आहे T20ची जी की विसरलो होतो. तर मग आता स्क्वॉड आला. स्क्वॉड एकदा पाहून घेऊ आपण. म्हणजे मी स्क्वॉड सांगितलं आहे पण तरी एकदा नवीन दिवस आहे, पहिला दिवस आहे तर स्क्वॉड चांगलं बनत आहे. सूर्यकुमार यादव कॅप्टन, अक्षर पटेल वाईस कॅप्टन. ओपनर्स आहे आपले अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, बुमराह, राणा, अर्शदीप, कुलदीप, वरुण, वाशी आणि ईशान किशन. सगळ्यात खतरनाक वापसी अशी झाली की ईशान किशन वापस आला आपल्या याच्या T20मध्ये. असं म्हणत आहे म्हणजे असे न्यूज येत आहे, मी ऐकली जस्ट अशी की काय माहीत खरी आहे खोटी आहे मला माहीत नाही ॲक्च्युली. पण मी सांगू तरी राहिलो की ईशान किशनला ODIच्या स्क्वॉडमध्ये पण घेत आहे ॲज अ बॅकअप विकेट किपर. ODIमध्ये विकेट किपर पहिला KL राहुल. त्याच्यामध्ये कोणी नाही. KL राहुल भाई. KL राहुलला दाखवून दिलं काय खेळते KL राहुल. एक नंबर. ऑस्ट्रेलियाचं अरे यार आपण ऑस्ट्रेलिया विसरलो होतो. ठीक आहे बोलून घेतो. ऑस्ट्रेलिया बरं आठवण आलं यार. हां तर गोष्ट आहे का तर मग असं स्क्वॉड आहे. KL राहुल भाई काय खेळते. KL राहुलची कॅप्टन्सी तर एक नंबर होती यार. एक नंबर बढिया. तर आता T20चा वर्ल्ड कपचा आहे तर त्याचं बोलून घेऊ. ईशान किशन आला. तर आपल्यापाशी 3 ओपनर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आणि ते 3 तगडे आहे. एकदम पॉवर हाऊस आहे भाई. ते कुत्र्यासारखे मारतात. ते काही घंटा घेणे नाही ठेवत कोण आहे तो. आणि सगळ्यात खतरनाक तिलक वर्माही आहे आपल्यापाशी. तर हे किती क्लासिक प्ले म्हणजे 11 बनवून हे बनवणं मूर्खपणा आहे. खरंच मूर्खपणा आहे. कारण की माहीत आहे काय जो प्लेअर तुम्ही बेंचवर बसवसान तो मॅच विनर आहे. यावेळेस फेवरेटिझम असं वगैरे जास्त काही नाही केलं. हर्षित राणा आलाच म्हणा त्याच्यात तरी. पण तरी सांगू राहिलो की हां ठीक आहे का म्हणू शकता आता त्याच्यावर. पण एक गोष्ट अशी आहे की स्क्वॉड तगडा आहे आपला. आणि मी स्क्वॉडला पाहून म्हणून राहिलो हा व्हिडिओ सेव्ह राहणार यूट्यूबवर. मी स्क्वॉडला आताही पूर्ण होश आवाजात म्हणून राहिलो की आपण फायनल मॅच खेळू राहिलो. समोर कोणी असो पण आपण फायनल खेळू राहिलो. ठीक आहे. हे चांगली गोष्ट आहे. ऐकायला चांगलं वाटतं. तरी यार एक असं म्हणजे चूल माणसाची भटली तर एक प्लेइंग 11 तर बनवून घेऊ माणसानं. तर संजू सॅमसन, अभिषेक शर्मा ओपनिंग किती बढिया.
कसं संजूचं कसं आहे माहिती आहे काय, चले तो चांद तक वरना शाम तक. अभिषेक शर्मा तर तसंच आहे, चले तो चांद तक वरना शाम तक. हे 10 रनावर 2 विकेटा देऊन देतील, नाही तर मग पॉवर प्ले 90-100चा करून देतील. सिंपल. आणि तो काही मारून खेळणार आहे ते, एकही असं नाही की बा रोक के खेलेंगे, नहीं. दोनों मारेंगे. ऐसा नहीं कि बा तू रुक मैं मारता हूँ, मैं रुक तू मार, नहीं नहीं, मारना है दोनों मारेंगे. रोहित शर्मानं म्हटलं होतं असं, म्हणून मी असलो 3 नंबर. आता आपली प्लेईंग 11 आणि तिचा बॅटिंग ऑर्डर स्टेबल झाला बाई. नाही नाही, खरंच स्टेबल झालं. आता डबल काही चान्सेस विषय असं काही नाही आहे. हे चूल नाही आहे अक्षर पटेलने नंबर 3वर पाठवायची. चूल होती चूल. अक्षर पटेलने नंबर 3वर पाठवून राहिले. हां, ऐकून घ्या 2 मिनटं. 3 नंबरवर तिलक वर्मा, 4 नंबरवर स्काय, 5 नंबरवर दुबे, 6 नंबरवर हार्दिक, 7 नंबरवर रिंकू, 8 नंबरवर अक्षर. भाई 8 नंबरपर्यंत बॅटिंग मिळून राहिली आपल्याला. 9 नंबरवर कुलदीप किंवा वरुण, 10 नंबर हर्ष आणि 11 नंबरवर बुमरा. तर अशी ते प्लेइंग इलेव्हन म्हणून राहिली. तर आता काम आहे, अक्षर पटेल खेळणार आहे, म्हणजे खेळणार आणि तरी खेळायला पाहिजे. कारण की असं माहिती आहे का, अक्षर पटेल हा मॅच विनिंग प्लेअर आहे. हा कुठूनही काही करू शकते, हा मॅच जिंकू शकते. मागच्या वेळेस सेमीफायनलमध्ये तुम्ही पाहून घेता जरा, बॉलिंगमध्ये अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने किती बंबू काढले होते, किती बंबू दिले ते याचे. तो अक्षर पटेल तो खेलेगा, 1 सेकंड में निकाल लेता हूँ. अक्षर पटेल तो खेलेगा. बात ऐसी आहे, मी मराठी बोल राहिलो होतो ना, तर मी मराठीत बोलतो. हां, तर गोष्ट अशी आहे की स्कॉट तगडा आहे, टुर्नामेंट तगडी देणार, तर एवढा काही विषय नाही आहे त्याच्यात. आता दुसरी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियाचा टूर आपण बोलणं विसरलो होतो. ऑस्ट्रेलिया टूरमध्ये झालं असं की आपल्याला 3 ODI 5 T20 होत्या, तर त्याच्यातले 3 ODI आपण 1 सायडेडली हारलो, 3-0 हारलो. नाही 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 नाही, 2-1 हारलो, 2-1 हारलो. कारण की एक मॅच हे त्याच्यात प्लेअर ऑफ द सिरीज रोहित शर्मा होता, आणि भावना 1 सेंचुरी आणि एक 70ची पारी खेळली होती. त्याच्यात गिल फेल झाला होता, त्याच्यात श्रेयस इंजर्ड झाला होता, आणि एवढे काही विशेष परफॉर्मन्स नव्हती. ते ODI आपण बहुत ही बुरी तरीके से हार गए थे. पण तरीही कंडिशन अशी झाली होती की लोक म्हणून राहिले ते, म्हणजे ते हे ऑस्ट्रेलियाची ODI सुरू व्हायच्या पहिले लोक असं म्हणून राहिले की जर याच्या परफॉर्मन्स नाही आली तर कोची फायनल मॅच राहणार आहे. तर माहोल असा बनला होता की भयंकर, एकदम भयंकर रन अर्जंट होते, इम्पॉर्टंट होते. तर रोहित शर्माने त्याचा अप्रोच बदलला, खरं बदलला अप्रोच. रोहित शर्मा ज्या हिशोबानं पहिले खेळत होता, मारत होता, ते आता त्यांना बंद केलं. त्यांना म्हटलं तुम्हाला रनच पाहिजेत, आता रनच आहे, आता तो रनच देऊ राहिला सगळ्यांनी. तर गोष्ट अशी आहे. आणि मग त्याच्यानंतर T20मध्ये आपण जितलो, 3-1 जितलो. एक तर टाय झाली ती, त्याच्यात एक टाय झाली ती, तर बढिया झालं, ते काही विषय नाही झाला. ओके, 2-1 जितलो वाटते का, मी 2-1 की 3-1, पण ते आपण T20 जितलो होतो, त्याच्या एवढा काही विषय नव्हता झाला. त्याच्यात गिल एकदम खतरनाक आग लावासारखी पारी खेळली ती गिलनं एकदम. कसं आहे माहिती आहे का, गिल मी 1 सेकंड ODI तर विसरून नाही देईन की बा गिल ODI काहीच नाही खेळला, पण मी T20 तर नाही विसरणार की गिल T20मध्ये कसा खेळला. कारण तिथे संजू बसलेला आहे, काय म्हणणं आहे याच्यावर. आणि राहिली गोष्ट एक आता नवीन 2026ची, मोहम्मद शमी कमबॅक करणार आहे, आणि शमी कमबॅक करणार. चान्सेस आहे आता, डबल चान्सेस आहे. म्हणजे इन रियालिटी माहिती आहे का, 99.99% चान्सेस नाही आहे. 99% चान्स नाही आहे, पण 1%, तो 1% वाटू राहिला की चान्स आहे यार शमीचा. कारण कसं आहे माहिती आहे का, शमी आग लावू राहिला डोमेस्टिकमध्ये. तो पाहून राहिला समोर कोण आहे, तो धपाधप मारू राहिला, विकेट आहे घेऊ राहिला, म्हणजे साध्या भाषेत. मी तेच पाहू राहिलो शमीचं. 1 सेकंड. सध्याच्या ज्या शमीने लास्ट मॅच जे खेळली जम्मू काश्मीरची, तर त्याच्यात मोहम्मद शमीने 6 ओव्हर टाकल्या, 2 मेडिन टाकल्या, 14 रन, 2 विकेटा. आता गोष्ट अशी आहे की हार्दिक पांड्या आणि बुमराह या दोघांना रेस्ट देणार आहे. कशासाठी, इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या टूरवर. म्हणजे न्यूझीलंड आपल्या इकडे येऊ राहील ना, तर त्याच्या याच्यात हार्दिक पांड्या बुमराह तर रेस्टेड आहे. मग त्याच्यानंतर अर्शदीप पण रेस्टेड आहे असं म्हणतात, रेस्ट देणार त्यांना. तर मग राहिलं कोण आता,
आता मग इथं सिराजची वापसी होऊ शकते, पण मला वाटते यार प्लीज शमीला येऊन द्या. शमीला आणा, भाऊ त्याला टिकवा. मजाक नाही करत. बुमरा एकटा पडते, दुसऱ्या साईडनं कोणीच नसते. बुमरा, शमी, सिराज तगडी बॉलिंग हे ट्राय होते, ते चॅलेंज नाही आहे त्यांनी. जर तिघांपैकी दोघंही चालले किंवा तिघांपैकी एकही चालला तर बरबाद करून टाका. आणि तिघं चालले तर मग तर काही टेन्शनच नाही आहे. ते तिघं जोपर्यंत होते एकसोबत 200 चेज नव्हती होऊ शकत. 200 पण चेज नाही झाले, 200 पण रन कोणती टीम काढू नाही शकली. तर अशी गोष्ट आहे. अशी 2025 आहे. आता 2026मध्ये काय करायचं क्रिकेटचं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. तो चलो बाय बाय.